इथे लाव. हा तिकडे लावतो. नीट लाव. पटतच नाहीये. पै काकांनी हंडी फोडली, आता आपल्याला हंडी. ही सोसायटी त्यांच्या स्वतःच्या मालकीची असं असताना वाटतं. मग काय, हंडीच्या दिवशी भिजवा करायची हीच आपली गंमत ना. वर्षात ना एकदाच हंडी येते, तेव्हा सुद्धा यांची जबरदस्ती आणि यांचे नियम. आपल्या आई बाबांना ते बोलत नाहीत ना, जास्ती चढले. छंप्याचे आणि त्या ऋतूचे दोघांचे आई वडील नेहमी पै काकांच्या बाजूनेच असतात. हे पै काका स्वतःला समजतात काय ना तेच कळत नाही. ते काही असो, या वर्षी आपण हंडी आपली बांधायचीच. हो, सोसायटीची हंडी फुटली ना तर फुटू देत. आपली हंडी आपण आपल्याच पैशातनं बांधायची. पण पैसे? माझ्याकडे आहेत पैसे. किती? रस्त्यावर सापडलेले 50 पैसे. अरे वेड्या, 50 पैशाने हंडी बांधता येत नाही. असं दे ग, माझ्याकडे आहेत थोडे पैसे. सचिन तेंडुलकरचं सहीचं पोस्टर घ्यायला मी ते ठेवले होते, पण ते पैसे मी हंडीसाठी दिले. मलाही मर्सिडीज बेन्झ घ्यायची होती, पण मी ते तुम्हाला देतो. अरे काय, मला आईला विचारावं लागेल. अजिबात सांगू नकोस. आपण हंडी बांधतोय कोणालाही कळता कामा नये. मग माझे पैसे कोण भरणार? पण अगं मी देईन ग तुझे पैसे. मागच्या महिन्यात जेव्हा माझा वाढदिवस होता ना, त्या दिवशी माझ्याकडे भरपूर पैशांची लॉटरी लागली. त्यातनं देईन मी तुला पैसे. मग ठरलं तर आपली हंडी आपण आपल्या पैशांनी बांधायची. हे काही पैसे नको. हा, अरे हंडीला मडकं कुठून आणायचं मग? त्याची काही गरज नाहीये. त्याची काही गरज नाही काय. नाहीतर काय, मडका नसेल तर हंडीची दोरी आणि कपडे वाळत घालायची दोरी एकच. या शेमड्याला कोणीतरी दोरीवर वाळत घालावे. मग शांत बस ना, माझ्या डोक्याची हंडी काय करतोय? झोंप्या तू बोल, मी बघतो याला. हा तर ऐका. बोला. हंडी विकत आणायची नाही. झंप्या मडका फुकट मिळत नाही. आणि फुकटचं मडकं फुटकं असतं. फुकटचे बेकार जोक मारले ना की असा चष्मा लागतो. आपण गप चुप. झंप्या स्पृहा गप. झंप्या तुला काय सांगायचं सांगून टाक बघू. मडका विकत घ्यायचं नाही. ते झालं रे, आता पुढे. पुढे काय? वर 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 दोरीवर काय बांधायचं? काही काही म्हणजे बाटली, भांड वगैरे वगैरे. पण हे सगळं हंडीला बांधायचं म्हणजे काय? म्हणजे मडकं नसलं तर. चंप्या असताना असं होणारच नाही. तो फिर ये हंडी हळूहळू फुटलं म्हणजे एकुलता एक येते. मी बनवतोय असं. मी ना आज हंडीत काय टाकूया? पाणी. पाणी टाकायला ते का वॉटर बॉटल आहे? अरे म्हणजे त्याच्यात असं गुलाल, पिंजर, हळद वगैरे टाकता येतं. तुझं डोकं ना याच्यासारखं आहे. पोकळ. अरे मूर्खा, हंडीत दही आणि दूध टाकतात. त्याच्यात आपण सालं पण टाकूया. सालं कुठल्या फळाची? तसं नाही ग, 2001, 2002 असं. नको नको, सितूताई काकडी हंडीसाठी खास माझ्याकडून. आणि या क्रेपच्या पट्ट्या हंडीच्या बाजूला बांधायला. आणि हे काळ्या मोठ्या वांग्याला वा वा, चला झाली आपली हंडी तयार. पण हंडीसाठी दोरी ती सोसायटीच्या ऑफिस मधून मिळेल. पै काका देतील. त्यांना कोण विचारतंय? बरोबर आहे. चला चला चला. पण वांग्याचं काय? तो 6 वाजता पानाच्या समोर जातो. फुंकायला. कळलं. तेव्हा जाऊ देऊ. मग ठरलं तर 6 वाजता दोरी. हे तो वांग्या.
मैं भी नहीं पैसा। अरे तुम पैसा किधर है? मेरे को क्या मालूम है? फिर काय को आरडा ओरडा? तुम आरडा इसलिए मैं ओरडा ना। तू इधर क्या कर रहा है? मैं तो घर जा रहा हूँ भाई। पैसा की ऑर्डर है, आरडा ओरडा नको, हंडी नको। तुम्हारी ये क्या हालत हुई है भाई? मतलब ऐसी भाषा क्यों बोल रहे हो तुम? अरे क्या बोल रहा है? दूध में पानी क्यों मिला रहे हो तुम? क्या मतलब? मराठी में हिंदी मिला रहे हो तुम। अरे वो क्या है, पैसन के साथ रहता हूँ ना, इसलिए आधा मराठी आधा हिंदी। मेरा भी है ना वैसा घोटाला हुआ है। क्या? क्या है, मैं उसके दूध में पानी मिलाता हूँ ना, मतलब? तो उसने मेरे हिंदी में मराठी घुसल दी है। मतलब आधा हिंदी आधा मराठी। तेरा वो भांडा किधर है लेकिन आज? आज मैंने मेरा भांडा अपने भाई के घर रखा है। क्यों? मैं अभी मार्केट जा रहा हूँ ना, हाँ। आज गोकुलाष्टमी जो है, तो थोड़ी खरीदी करूंगा। नहीं नहीं नहीं, अंडी फोड़ने का नहीं, ऐसा पैसा का ऑर्डर है। लेकिन वो ऑर्डर काय के लिए है? सोसाइटी वालों के लिए है ना। हाँ। मैं इधर थोड़ी दही नहीं खेलने वाला हूँ, गोठे में जाके दही नहीं खेलूंगा। इसका मतलब सोसाइटी में शांति बिल्कुल शांति रहेगी। लेकिन पैसा बोला कि सगळ्यांना जाऊन दम मारून ये। अच्छा, तुम यहाँ क्या कर रहे हो? दम मार रहा हूँ। दम? ऐसा दम मारे हो? फिर कैसा? बुरी बात। सिगरेट पीना सेहत के लिए बुरी बात होती है। क्या करेगा ये शैतान बच्चा लोग, बहुत तकलीफ देता है, डोक्याला जाम त्रास झाला। मुझे भी तंग करते हैं। कल तो मुझे भिगो दिया पूरा का पूरा। अरे तुमको भिगो दिया पूरा का पूरा, मला तर चिडवतात। क्या चिढ़ाते हैं? कौन बोला? ए जंपिया, ए जंपिया, ए रुक, ए। वांग्या। या वर्षीची अंडी मी फोडणार. तू गप्पा बस, दरवर्षी काय तूच फोडणार? अंडी मी फोडणार. ए तू खालच्या थराला उभा राहिलास ना तरी थरथरतो, वरती काय चढणार? मी नाही चढत. या वेळची अंडी मी फोडणार आहे. अरे हा वरती चढेल ना, आपण सगळ्या जमिनीत घुसणार. या वेळची अंडी मीच फोडणार आहे, समजलं? मी फोडणार आहे. ए मी फोडणार आहे, मी फोडणार आहे. तू गप्पे, मी फोडणार आहे. तुमचा एवढाच प्रश्न आहे ना की हंडी कोणी फोडायची? हो. मग मी फोडते ना. मी फोडते ना. मुली कधी अंडी फोडतात का? आम्हाला शाळेमध्ये पिरामिड शिकवतात, मी हंडी फोडू शकते. अंडी कोणी फोडायची ना ते नंतर ठरवू. आधी हंडी तरी बांधूया. दोरी कुठे आहे? दोरी कशाला शोधायची? सोसायटीची आहे ना दोरी. नाहीतर त्या वांग्या वाचमांची कपडे वाळत घालण्याची दोरी कळवू. वरून दोरी सोड. तू सोड. तू सोड. तू मी पकडली. अरे पण तू सोड, माझ्या हाताला सोड. सोड. अरे सोड. थांब. सोड. अरे सोड. अरे हाड. झंप्या, हे असे नाही ऐकणार. आणि मग झंप्या भांडण करण्यापेक्षा भांडताय कोण? अरे पण झंप्या, तो काय सांगतोय ते ऐकून तरी घे. बरं बोल. हे बघ, दोरी दोघांनी वापरायची. आमची अंडी फोडून झाल्यावर तुम्ही तुमची अंडी फोडा. आला बो शहाणा. थांबा. आमची अंडी फोडून झाल्यावर बांधा ना तुम्ही तुमची अंडी. अरे हे बरे, हे बघा आधी आम्ही अंडी फोडणार. क्या चल रहा है? क्या चल रहा है? क्या चल रहा है? हम तो कढ़ाई है, तुम्हें चल रहा है. मस्ती कर रहा है मेरा मस्ती। कौन बोला? कौन बोला? वांग्या कौन बोला? कोणी नाही, तू जा. ओके ओके। ये क्या है? ये क्या है? क्या है? ये मटका नहीं तो क्या है? इधर कैसा है? इधर कैसा है? पानी पीने को है? मुझे पागल समझे तुम लोग? समजायचं काय? ला इधर ला, मटका इधर ला, मटका इधर ला। सॉरी, पैर पकड़ो मेरे। पैसन काका बोला है अंडी फोडायची नाही। ए कौन बोला?
पैसा पैसा ओ चलो चलो. नाही ते चावी दे. नाही पैसा बो हंडी हंडी. हा हंडी फोडूनच टाकली मी. यावर्षी ठरवलं होतं हंडी बांधायची नाही, मी स्वतःच फोडून टाकली. काय नाही 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 मी काय बोलतो, काय? आपल्या सोसायटीतली पोरं आहेत ना बच्चा पार्टी, हा. ते आपल्या हॉलच्या बाजूला हंडी बांधतायत. काहीतरी काय अरे मी बघून आलो ना. हंडी बांधताय. हा. हंडी कशी बांधतील? त्याच्या आई बाबांना काही शिस्त आहे की नाही? मग? त्यांनी काय सांगायला नको पोरांना? या वर्षी ठरवलं होतं हंडी नाही म्हणजे नाही. हा. कुठे कुठे दाखव. चला या या तुम्ही या माझ्याबरोबर या या या. मला वाटतं त्या वांग्याच्या पूर्वज राक्षस असले पाहिजे. आणि त्या पै काका पण पै काका नाही, कंस मामा आहेत, कंस मामा. आता मात्र फार झाला. पण आपण अजिबात हार मानायची नाही. आपण हंडी बांधायची म्हणजे बांधायचीच. पण आपण हंडी बांधतोय हे पै काकांना कळलं तर पै काका आपल्याला पुन्हा ओरडतील आणि पुन्हा हंडी फुटेल. ते हट्टी असतील तर आपण जिद्दी आहोत. पण मला काय वाटतं माहितीये, आपण ना पै काकांना सॉरी म्हणून टाकूया. म्हणजे कशाला कशाला, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. नाहीतरी पै काका कडूसच आहेत. अरे पण आपल्याला आजच्याच हंडी बांधायची आहे. मला वाटतं आपण पै काकांची माफी मागायला पाहिजे. काय बरोबर आहे. झोंप्या आणि शितू म्हणतात ते बरोबर. काय बरोबर आहे? अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हे बघा, मिशन हंडी हे आपलं एम आहे आणि त्यासाठी आपल्याला आपापसातलं भांडण विसरून आपल्याला एकत्र यायला हवं. आणि आता हंडी होणार ना ती पै काकांच्या पैशातूनच होणार. हो, यापूर्वी आपण पै काकांना घाबरत होतो, पण आता शत्रूला पाठ दाखवायची नाही. आता शत्रूच्या बोटात शिरूनच आपण आपलं मिशन सक्सेसफुल करायचं. मिशन हंडी. क्या क्या डस्टर चल चल सोसाइटी के बाहर चल हट. ये झंपिया को मैं छोड़ूंगा नहीं. तुम क्या कर रहे हैं? क्या कर रहे हैं इधर? तुम्ही ने तो बोला था ना इधर थम्बो तो करके. इतना वे थम्बो का. आप जैसा आदमी बोलता है तो थमना तो पड़ता है ना भाई. तुम इधर उधर क्या देख रहे हैं? वो सोसाइटी का शैतान बच्चा लोग है ना. क्या? अरे हाँ, गपचूप है ना हंडी तैयार करतात, पाणी टाकतात. अरे बापरे पानी. डरने का नहीं, डरने का नहीं. अभी वो लोग का है ना मटका लेकर ऐसा फोड़ दिया डब्बा. अरे बापरे. डरो मत. पई साहब के साथ है ना पूरे सोसाइटी को जाकर ना एक राउंड मार के आया. डिसिप्लिन सिखाया सबको. अच्छी बात. क्या मतलब आता है इसका? ओ पई साहब को पूछ के मैं बताता हूँ. ठीक है. डरने का नहीं. अरे पई साहब को देख के सब भाग गया. तुमको भी कोई दिखेगा ना तो मला येऊन बोलायचा. सांगेंगे सांगेंगे. क्या? जब देख लूंगा तो सांग लूंगा ना. हाँ ध्यान देने का. सोसाइटी पे ध्यान देने का. मैं जा रहा हूँ. जाओ. अब आ जा. कौन बोला? उधर. रुक. मी चावी अरे काय तुम्ही सगळे एकदम काय आलात? काकू हा काका कुठे आहेत? काका बाहेर गेलेत आणि हे बघा ते यायच्या आत तुम्ही इथून पळून जा, नाहीतर ते तुमच्यावर चिडलेले आहेत. मी आधीच सांगून ठेवते. तेच तर, त्यांना सॉरी म्हणायलाच आम्ही इकडे आलोय. जो मैं देख रहा हूँ वही तुम देख रहे हो. काय हंडी कुठे आहे? अरे तिथे काय बघतो? ती बघ तिथे. ए मला काही सांगू नका. तुम्ही आणि तुमचे काका काय हवं ते करा. मला तुमच्यामध्ये ओढू नका. मी आता सांगतोस तुझं नाव. नाही मी सांगतो. ए काय रे काय म्हणतो? काकू हा म्हणतो तुम्ही म्हाताऱ्या झाल्यात आणि म्हणतो तुमचे केस पिकले. काढू काढू काढू. काकू काकू खरंच खूप पिकलेत. हो काकू हवं तर तुम्ही आरशात जाऊन बघा. आतल्या 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 आले का? चान्स मारले. चल चल.
दादाच्या मुलाला पत्र लिहूया. तीर्थरूप बंडू दादा यास माझा नमस्कार. नमस्कार. माझ्या लाडक्या बंडू पुत्राने म्हणजेच प्रिय कुणाल याचे मडके कुणाल याने पाठविलेले मडके कोण बोला? वांग्या कोण बोला? वांग्या कोण बोला? ए जंप्या, काय चाललंय? काय चाललंय? तू आलास. ए पैसंतांनी सांगितलंय. अरे आपला पैसा त्यांनी सांगितलंय इथे अंडी बांधायची नाही. अरे पण त्यांनीच सांगितलंय तिथे अंडी बांधायची म्हणून. त्यांनी मला सोसायटीच्या ऑफिसच्या चाव्या दिल्या आहेत. नाही नाही नाही, असं होई नाही शकत. अरे हंडीचं सामान काढण्यासाठी. आणि हे नक्षीदार मडकं सुद्धा. येतो होई का? त्यांच्या नावाची नोटीस लावली. अश 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 झाली वाजून. अरे इतना लिखा. ठीक आहे ठीक आहे, पण सगळं कसं एकदम शांततेत झालं पाहिजे, कळलं? जंप्या, तेरा पॅन्ट किधर है? चलो चलो चलो, ठीक है, चलो चलो चलो. काकासाठी पाठवलेले चांगले मडके. नाही नाही, हा नक्षीदार मडके. नक्षीदार नाही काय हा हा रंगीत मडके. या मडक्याबद्दल त्याला काय लिहून पाठवणं कळतच नाही. हा 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 कोरलेले अति प्राचीन मडके. कशाला नकोच ना, असंच करतो, मडकं पाहून पत्र लिहितो म्हणजे काहीतरी सुचेल. काही सुचतच नाही. मडकं इथे ठेवलंय नाही का? आई गो. हा हा मडकं लिहू. मडकं कुठे? अरे मडकं कुठे गेलं?